शेतकरी बांधवांनो नमस्कार। सकाळच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। सुरुवात करूया। गहू खरेदीचे उद्दिष्ट 300 लाख टन। देशात गव्हाची पेरणी वाढूनही खरेदीचे उद्दिष्ट कमीच। सरकारने यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होईल असं म्हटलं, मात्र ते 300 लाख टनाचे उद्दिष्ट मात्र यावेळी पूर्ण होणार नाही असंच दिसत आहे। त्यानंतर पुढील बातमी। सोयाबीन खरेदी मुदतवाढ टांगणीला, मंत्र्यांनी घोषणा केली पण आदेशच नाहीत। प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर, मंजुरीला आणखी किती दिवस लागणार? शेतकरी करत आहे मोठी प्रतीक्षा। पुढील बातमी बघूया। देशमुख कुटुंब मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार। खंडणीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मी कराडवर मोक्का लावावा व त्याला सरपंच देशमुख हत्येप्रकरणी सहआरोपी करावे अशी देशमुख कुटुंबियाची मागणी आहे। त्यामुळे ते आज आंदोलन करणार आहेत। तयार ठेवा, पैसे मिळणार, जादा कमवण्याची संधी। शेअर मार्केटमध्ये येत्या आठवड्यात येणार 5 IPO, आणखी 8 लिस्ट होणार। त्यामुळे शेअर बाजारात मोठी उलाढाल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। नाश्ता करेपर्यंत कार चालक 1.5 कोटी घेऊन पळाला। हॉटेलमधील घटना, कोतवालीत गुन्हा। अमरावती जिल्ह्यातील ही 1.5 कोटीची चोरी प्रकरण पुढे आलेलं दिसत आहे। मृत हंगामातील संत्रा फळांना 50,000 रुपये टनाचा दर। अपेक्षित दर मिळेनात, मागणी नसल्याने व्यापाऱ्यांनी दिले कारण। त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका बसलेला दिसत आहे। त्यामुळे आता यापुढे यापेक्षाही कमी भाव मिळेल का असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। आजपासून सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यात एकही भाविक उपाशी राहणार नाही। प्रयागराजमध्ये प्रत्येकाला मिळेल मोफत भोजन। पुण्य मिळवण्यासाठी अनेक संस्था करणार आहेत दान। आजपासून सुरू होणारा पुढील महिन्यापर्यंत हा महाकुंभ मेळावा सुरूच राहणार आहे। शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली। MSRDC कडून पर्यावरण मंजुरीसाठी प्रक्रिया सुरू। 86,300 कोटींचा खर्च अपेक्षित। शेतकरी काय निर्णय घेतो याकडे लक्ष लागलेलं आहे। राज्यात रिक्षा, टॅक्सी आणि STचा प्रवास महागणार। 15% भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारकडे सादर। STच्या महसुलात दिवसाला 2 कोटींची भर होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळ आणि ॲग्रोच्या एक्स्पो 2025 या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांचा चांगला उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि प्रत्येक दालनात शेतकरी माहितीसाठी खरेदी करत आहे व गर्दी करत आहे। फिक्स व्याजाने दराने कर्ज देणे बँकांना बंधनकारक। RBIची माहिती, ग्राहकांच्या लुटीला लगाम लागण्याची शक्यता। अनेक कर्ज घेण्यालाही सुद्धा लगाम लागणार। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या। धन्यवाद।